नमस्कार. आपण पाहत आहात वॉइस ऑफ वेणुग्राम. स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवलेल्या बेळगाव शहराला खरंच स्मार्ट सिटी म्हणावा का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. कारण शहरातील काही रस्त्यांची अवस्था पाहिली तर स्मार्ट सिटी हे फक्त नावापुरतेच उरले आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महांतेश नगर ब्रिज खालचा या रस्ता. महांतेश नगर ब्रिज खालचा रस्ता म्हणजे खड्ड्यांचं साम्राज्य. गेल्या 3-4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचले असून या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे मोठं आव्हान बनलं आहे. हा रस्ता वारंवार दुरुस्त केला जातो, पण काही महिन्यातच त्याची अवस्था पूर्ववत होते. निकृष्ट दर्जाचं काम, देखरेख नसणं आणि प्रशासनाचा ढिसाळपणा, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने बेळगाव शहर गोकाक रोड, गांधीनगर, श्रीनगर, फोर्ट रोड आणि NH4 ला जोडले आहे. त्यामुळे या मार्गावरून असंख्य 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक आणि ट्रॅव्हलर्स रोज प्रवास करतात. या मार्गावर कुठलाही ट्रॅफिक सिग्नल नाही, स्पीड ब्रेकर नाही. एकीकडे ट्रॅफिक पोलीस दिसतात, पण दुसरीकडे कोणतीही देखरेख नाही. त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडल्याची माहिती आहे. दररोज इथे ट्रक आणि गाड्यांचा मोठा वेग असतो. रस्ता खराब, सिग्नल नाही, पोलीस नाही, कित्येक अपघात इथे घडतात, असे नागरिकांनी सांगितले. महांतेश नगर ब्रिज खालचा रस्ता ही स्थिती म्हणजे बेळगाव सारख्या स्मार्ट सिटीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. जर लवकरच रस्त्याची दुरुस्ती, योग्य ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षेचा उपयोजना केली गेली नाही तर आणखी मोठे अपघात आणि त्रास निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. बेळगावातल्या आणखीन अपडेट पाहण्यासाठी वॉइस ऑफ वेणुग्रामला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.